देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर। वातावरणात मोठा बदल। पुन्हा कोकणातून उष्णतेची लाट सक्रिय। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। हवामान विभागाकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता। तर सिंधुदुर्गच्या बांदा शहरात 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस। केळी आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा एप्रिलमध्येच 33%वर। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट। वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यातील जलसाठा देण्याची मागणी। इंदापुरात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी। गाडीच्या नुकसान भरपाईवरून वाद। एका युवकाला किरकोळ दुखापत। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर कोणताही दिवसकालीन ब्लॉक नाही। गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर। 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात बोस्टनमध्ये जनता रस्त्यावर। ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक।